नमस्कार फ्रेंड्स, आज मी दाखवते मटन बिर्याणी आणि त्याच्यासाठी हे पाऊण किलो मटन आहे. ते स्वच्छ धुतलं आहे आणि चांगलं 3 वेळा धुतलं आहे आणि जरा बारीक पोळी करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि आपण हे कुकरला लावायचं. काय मीठ वगैरे काय नाही घालायचं, कारण मी शान चा बिर्याणी मसाला ते पॅकेट घालणार आहे मटनसाठी आणि त्याची बिर्याणी बनवणार आहे. आणि हे आता कुकरला लावायचं आणि जसं मटन 5-6 शिट्या काढायच्या. म्हणजे कसं बाहेर असं शिजवलं तरी चालतं त्या मसाल्यामध्ये, पण त्याला वेळ लागतो, म्हणून मी कुकरला त्याच्या शिट्या काढायच्या 5-6 चांगल्या, म्हणजे ते शिजून येतात. आणि तोपर्यंत आपण तांदूळसुद्धा भिजवून ठेवले आहेत. तर ते तांदूळ मी बासमती राईस घेतला आहे आणि तो 3.5 कप बासमती राईस आहे. ह्याच्या मागे सगळं लिहिलेलं असतं इन्ग्रेडियंट, पण तसं ते वाचलं तरी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 3.5 कप म्हणून. तर 3.5 कप तांदूळ चांगले धुवून घेतले आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवले. अर्धा तास झाला आहे. आता हे आपण शिजायला ठेवायचे आणि ह्याच्यासाठी 3 कांदे लागणार आहेत. मोठे साईजचे 3 कांदे आहेत, 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत आणि हे जवळजवळ 2-2 टेबलस्पून आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे. जर आलं लसूण पेस्ट असेल तर ती 2-2 टेबलस्पून घालायची, किंवा जवळजवळ एवढे तरी जवळजवळ 1.5 लसणीचा कांदा आहे आणि हे 3 इंच आलं आहे. तर ते सगळं ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि कांदे उभे करून कापून घ्यायचे आणि टोमॅटोसुद्धा उभे कापायचे आणि 10-12 हे हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि थोडा पुदिना लागणार आहे आपल्याला. तर चला मग आपण बघूया कसं करायचं ते. बघा, आता कुकरमध्ये आपण आधी जे आपलं हे आहे मटण आहे ते शिजवून घेऊया. 5-6 शिट्या काढून घेऊया आणि तोपर्यंत आपण कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊया. हे बघा, आता पाणी चांगलं उकळलं आहे. आता जवळजवळ 2 लिटर पाणी टाकलं आहे मी. त्यात आपण जे सोक केलेलं जो राईस आहे, भात आहे, ते टाकायचा. गॅस मी बारीक केले कारण अंगावर पाणी उडतं. ह्याच्यात 2 चमचे आपण मीठ टाकायचे, कारण राईसला मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकायचं. हे खडा मीठ आहे, मी 3 चमचे टाकते. आणि जरा ढवळून घ्यायचं आणि आता ह्याला झाकण ठेवून चांगला 3/4 राईस कुक होईपर्यंत तो कुक करायचं. म्हणजे झाकण ठेवूया आणि आपण आता ते उकळी आल्यावर, तो कुक झाल्यावर 3/4 म्हणजे जवळजवळ 80% 90% कुक व्हायला पाहिजे. हे बघा, आता 1 वाटीभर तेल घातलं आहे आणि तेल चांगलं तापलं आहे. आता आपण ह्याच्यात पहिल्यांदा कांदा घालूयात. कांदा असा चांगला कापलेला आहे उभा, तर तो घालूयात. आणि ज्या 10 मिरच्या होत्या उभ्या चिरून घातल्या त्या घालायच्यात. आणि हा कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत चांगला भाजायला द्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायचे. 2-2 चमचे आलं आणि 2 चमचे लसूणची पेस्ट ही टाकायची आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालायचं. तर मी दाखवते. हे बघा, आता भात झाला आहे आपला. गॅस बंद केला आहे मी. हा जरा तुकडा बासमती आहे त्यामुळे तो असा दिसतोय, पण भात झालेला आहे, 90% झालेला आहे. आता तो आपण गाळून घेऊया. हे बघा, भात मी गाळला आहे असा भांड्यांमध्ये आणि चांगला मोकळा झाला आहे तो. आता ह्याच्यावरती 2 चमचे आपण तूप सोडायचं. बघा, मी तूप सोडलं 2 चमचे आणि आता तुम्हाला दिसते काय माहीत नाही व्हिडिओ, पण मी 2 चमचे तूप सोडले आणि जरा असं हलक्या हाताने त्या स्पॅच्युलाने थोडं वरती खाली करायचं.
जास्त ढवळायचं नाही, कारण तो भात नाही तर मोडतो. आणि हा जरा थोडा थंड व्हायला द्यायचा, किंवा असाच घातला तरी चालतो, पण आपल्याला मसाला आपला होतो आहे, त्यामुळे तोपर्यंत तो असू देत. हे आपला कांदा आता चांगला फ्राय झाला आहे, मी बघू शकता. 7-8 मिनटं झाली आणि चांगला असं सोनेरी रंगापर्यंत फ्राय व्हायला द्यायचा. लवकर करायचं असेल तर झाकण ठेवायचं, त्याने तो पटकन फ्राय होतो. आता आपण ह्याच्यामध्ये जी आलं लसूण पेस्ट आहे ती टाकूया. आता आलं लसूण पेस्ट टाकते मी. 2 टीस्पून टेबलस्पून आलं आणि 2 टेबलस्पून लसूण. आता ही टाकून ते चांगलं 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. ते 2 मिनटं परतून मी दाखवते तुम्हाला. हे आलं लसूण पेस्ट ढवळून 2 मिनटं झाली आहेत. त्याचा कच्चा स्वाद जो आहे तो निघून गेला आहे, वास. आणि आता याच्यामध्ये 2-3 जे मीडियम साईजचे टोमॅटो होते ते घालूया. आणि 1 कप त्याच्यामध्ये दही पण जाणार आहे, ते दही पण फेटून घालायचं. आता जरा झाकण ठेवून हे टोमॅटो जरा थोडं शिजायला द्यायचं आणि नंतर मी दाखवते तुम्हाला. बघा टोमॅटो आता जरा हे झालं आहे, बावलं आहे. आणि हे आता मटण दाखवते मी. कुकरमधून चांगलं शिजलं आहे. हे बघा पोळीसुद्धा चांगल्या अशा शिजल्या आहेत, त्यामुळे आता ते पटकन होणार त्याच्या मसाल्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आता आपण आधी एक लिंबू टाकते मी. हे लिंबू आहे ना, काळा लिंबू आहे ते. हे नसेल तुमच्याकडे नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. हे दुबईला मिळतं, इथे मिळतं काय माहीत नाही मला. ते वेगळं काहीतरी केलेलं असतं त्या लिंबावरती, मॅरिनेट करून ठेवलेलं असतं. असं जे काळा लिंबू त्याचा एक वेगळा स्वाद येतो, बिर्याणीसाठी वापरतात. आणि आता आपण ह्याच्यामध्ये आता मसाला घालूया. छानसा जो मसाला आहे तो पूर्ण पॅकेट मी घालते आतमध्ये. बघा असा मसाला येतो तो, हे पूर्ण पॅकेट आतमध्ये घालायचं. आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं, गरम मसाले असतात, मीठ असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा काहीच घालायची गरज नाही. मसाला वगैरे काहीच घालायचं, फक्त भातासाठी आपण चवीनुसार मीठ घालायचं. तर भातासाठी मी जवळजवळ 3 टेबलस्पून मीठ घातलं पाण्यामध्ये. पाण्याची चव बघायची, मग आपल्याला समजतं की किती आपल्याला अजून हवं आहे तसं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे. आता हा मसाला झाला की आता ह्याच्यामध्ये आपण ते जे आपण मटण जे शिजलेलं आहे ते सगळं मटण घालूया. त्यात थोडं पाणी मी फक्त अर्धा पेला घातला होता, पण तरी पण ते मटणाचं पाणी सुटलं आहे. तर थोडं पाणी त्याचं कमी होणार आहे. हे सगळं चांगलं ढवळून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला दही घालायचं आहे आणि 2 लिंबाचा रस घालायचा आहे. तो मी असा काढून घेतला आहे, 2 लिंबाचा रस तो घालायचा आहे आणि दही घालायचं आहे वाटीभर. तर दही आता ते हे थोडं 2 मिनटं आपण असं झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण फेटून दही घालूया आणि नंतर लिंबाचा रस घालूया. तर 2 मिनटं झाकून ठेवून मी दाखवते तुम्हाला. आता बघा चांगलं शिजलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडासा आपण पुदिना घालूया, कापलेला मूठभर. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतो. मी लेअरला पण थोडा पुदिना लावणार आहे, तो पण ऑप्शनल आहे. पुदिना जर आवडत नसेल त्याचा वास वगैरे तर तो नाही घातला तरी चालतो. आता हे मटण तर आपलं शिजलेलं आहे आणि टॉमॅटोसुद्धा चांगला गळला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दही आणि लिंबाचा रस घालूया. बघा आपलं चांगलं आता शिजतं आहे ते. त्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर दही जे आहे ते फेटून घालायचं. हे घरगुती दही आहे, ते मी चांगलं फेटलं आहे. बाहेरचं असेल तरी चालेल आणि थोडं आंबट असलं तरी चालतं, जास्त आंबट नको.
हे मीडियम आंबट आहेत. आणि दही घातल्यानंतर नेहमी गॅस थोडा मंद करायचा, नाही तर ते दही फुटतं. बघा आता फुटलं नाही आपलं दही. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस पण घालूया. तुम्हाला वाटेल की खूप आंबट होईल, पण आंबट नाही, ते बरोबर कॉम्प्लिमेंट करतं ते मसाल्याबरोबर वगैरे. हे 2 लिंबाचा रस मी घातला आहे. हे बिया गाळून टाकते. कारण तो मसाला पण चांगला तिखट असतो आणि त्याच्याबरोबर आपण टॉमॅटो घातलं आहे, परत मिरच्या पण आहेत, ते सगळ्या तिखट असतात, त्यामुळे ते आंबटचं बरोबर लागतं. ते तिखट आंबट असं लागतं ते. आता मीडियम केली आहे गॅस आणि आता 2 मिनटं आपण झाकून जरा शिजवूया, वाफ काढूया आणि नंतर मग आपण लेअर लावायला घेऊया. आता पातेला ठेवलं आहे आपल्याला दम लावायला. तो भात जो होता शिजलेला तेच पातेला घेतलं आहे मी, कारण ते मोठं आहे. आणि त्याच्या खाली असं एक प्लेट ठेवली आहे, कारण आपली बिर्याणी खाली लागायला नको. आणि अजून गॅस चालू नाही केला आहे. आणि आपलं जी ग्रेव्ही आहे आता ती मटणाची, ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया. पहिले ग्रेव्ही टाकायची, अर्धी ग्रेव्ही आपण टाकणार आहे आणि नंतर अर्धा राईस टाकायचा. इक्वल पोर्शन टाकायचे. मटणाचे पीस पण त्याच्यात यायला पाहिजेत आणि थोडी ग्रेव्ही पण यायला पाहिजे, असं टाकायचं अंदाजे. थोडी ग्रेव्ही टाकूया आपण. ह्याच्यामध्ये आपण अर्धा भात टाकूया. आणि गॅस नंतर चालू करायचा, कारण आपल्याला लेअर लावून झाले की नंतर मग गॅस चालू करायचा. तोपर्यंत गॅस चालू करायची काही गरज नाही. आणि तुपालासुद्धा ह्यालासुद्धा भातालासुद्धा मी तूप लावलेलं आहे, त्यामुळे तो चांगला त्याचा आता परत तूप वगैरे घालायची काही गरज नाही. आणि जर केसर टाकायचं असेल तर केसर थोड्याशा दुधामध्ये भिजत घालून ठेवायचं आणि त्याचं पाणी जे आहे ते असं वरती जरा शिंपडायचं, म्हणजे त्या भाताला जरा कलर येतो. आता जेवढा आपण भात केला आहे त्याचा अंदाजे अर्धा भात आपण लेअर करायचा आणि त्याच्यावरतं ते फ्राईड ओनियन टाकायचे आहेत आणि पुदिन्याची पानं टाकायची. तर फ्राईड ओनियन मी अगोदरच असा करून ठेवला आहे, हा बघा फ्राईड ओनियन करून ठेवला आहे, तर तो असा टाकायचा. आणि हे पण ऑप्शनल आहे फ्राईड ओनियन नसेल तर, पण बिर्याणीमध्ये फ्राईड ओनियन चांगला लागतो. फ्राईड ओनियन टाकायचा आणि त्याच्यावरती काजू जर तुम्हाला फ्राय करून टाकायचे असेल तर ते जरी टाकले तरी छान लागतात. आणि पुदिना टाकायचा. आता पुदिना कोणाकोणाला वास वगैरे आवडत नाही, तर तुम्ही, आम्हाला पुदिना आवडतो आणि मटणाबरोबर तो पुदिना चांगला जातो. कोणाला जर आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या बदली कोथिंबीर कापून टाकली तरी चालते. आता परत आपण त्याच्यावरती उरलेलं जे आपलं मटण आहे ते टाकणार आहे. उरलेलं सगळं जे मटण आहे ते मी असं ओतते. सगळीकडे व्यवस्थित करून घ्यायचं. आणि ग्रेव्हीसुद्धा अशीच टेस्ट केली ना तरी छान लागते, पण थोडी तिखट असते, कारण ती भाताबरोबर मग नंतर ते बरोबर होतं त्याचा तिखटपणा. आता उरलेला जो आपला राईस आहे तो टाकूया. बिर्याणी करायला जरा टफ वाटते, पण एकदा तुमचा हात बसला की पटापट होतं सगळं. आणि घरी केलेली बिर्याणी नेहमीच चांगली लागते, आमचा अनुभव आहे. ईशानचा जो बिर्याणी मसाला आहे तो खूप छान लागतो. आता सगळा भात आपण टाकला आहे, आता त्याच्यावरती परत थोडं
आता या स्टेजला तुम्हाला जर सॅफ्रॉनचं पाणी टाकायचं असेल, सॅफ्रॉनचं दूध, तर ते टाकू शकता. असं होल करून त्याच्यात सोडलं तरी सगळ्या भाताला कलर येतो. आता ह्याच्यावरती पहिला आपण पुदिना टाकूया. पुदिनाची पानं टाकायची आणि त्याच्यावरती मग कांदा टाकूया. असा कांदा जर तुम्ही फ्राय करून ठेवला तर पटकन होतं, पण कांदा फ्राय करायला जरा वेळ लागतो. हा कांदा चांगला कापून असं गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आणि टिश्यूवर काढून ठेवायचा. आता माहीत नाही असा फ्राय केलेला कांदा इथे मिळतो काय. आता आम्ही दुबईला होतो तिथे तर फ्राय केलेला कांदा पण मिळायचा तिथे. तेव्हा लेअर लावून झाले आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि इथे असा होल होता, त्या होल बंद करण्यासाठी मी ओला टिश्यू असा लावून ठेवला आहे. आणि काही जण असं पीठसुद्धा लावतात चारी बाजूने, पण ते लावायची गरज नाही कारण माझं हे जे झाकण आहे ते एकदम फिट बसतं आहे, त्याच्यातून वाफ काय बाहेर जात नाहीत. आणि असं करून मीडियम गॅसवरती किंवा थोडा लो गॅसवरती आधी मी 5 मिनटं जरा मोठा ठेवलेला गॅस आणि आता एकदम मीडियम ठेवलं आहे, एकदम लो ठेवलं आहे. आणि लोवरती 15 ते 20 मिनटं ठेवायचं किंवा असा हात लावून बघायचा, झाकणाला चांगलं असं गरम आपल्याला हीट लागली की बंद करायचं. आता थोडंसं हीट लागतं आहे, अजून 5 मिनटांनी मी ते बिर्याणी आपली झाली. आणि झाल्यानंतर गॅस बंद करून 5-1 मिनटं अशीच बंद ठेवायची आणि त्याच्यानंतर ती सर्व करायची. मस्त बिर्याणी झाली आपली. 20 मिनटं मी चांगला दम लावला होता. आता बघा प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. भात बघा कसा चांगला हे झाला आहे आणि मटण तर आपलं एकदम छान शिजलं आहे. हे बघा प्लेटमध्ये अशी रायत्याबरोबर खा तुम्ही आणि अगदी छान लागते. आणि मटण पण एकदम छान शिजलं आहे आणि भातसुद्धा असा चांगला वेगळा झाला आहे. तर अशी करून बघा, खूप काही कठीण नाही आहे. माझ्या ज्या स्टेप्स सांगितली तशा फॉलो करा आणि तशी करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझे व्हिडिओज. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.